आज आपण पाहिलेलं आहे मराठ्यांसाठी जो मराठ्यांचा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील म्हणतात ते पाटील या आंतरवाली सराटीत आहेत आणि हे ओबीसीचे बांधव माझ्यासोबत आहेत। त्यांनी सुद्धा एक चॅलेंज केलं होतं की मराठ्यांचा जो शासनकर्ता आहे आत्ताचा मनोज जरांगे पाटील, ज्याला मराठा समाज देव मानतो, अशा माणसाच्या ज्या ठिकाणी उपोषण चालू आहे त्या ठिकाणी ओबीसी संघर्ष योद्धे त्याला चॅलेंज देण्यासाठी आज या आंतरवाली सराटीमधून आपल्यासोबत जोडलेले आहेत आणि ते आता या आंदोलनाच्या प्रश्नावर, आरक्षणाच्या प्रश्नावर काय भूमिका मांडतायत ते आता आपण पाहूया। विषय असा आहे की आपल्याला मराठा समाजाला देऊ नका हे शब्द नाही ओबीसीचा, त्याला दिलेलं आहे पहिले बी आणि अजूनही बी आपलं काही विचार नाही बुवा त्याचं जे काय 8.5% काहीतरी दिलेलं आहे याच्यामधून, तर ते शिक्षण क्षेत्राकरता याच्याकरता ते योग्य आहे। पण मराठा समाजाच्या मेन गोष्ट ध्यानातच जे आहे ना की बुवा हे जरांगे जी बसला आहे हे नेमकं समाजाचं कल्याण करायला बसला आहे का समाजाची राख लावायला बसला आहे? कारण हे समाजाला कळा ना, काहीतरी उली दिली आपलं गाजर दाखिलं का ते पळत येत, गाजर दाखिलं का पळत येत, हे समाजाच्या कल्याणाकरता बसलेला माणूस नाही। ह्यो एका कोण्यातरी पक्षाचा चांगल्या पद्धतीने अगदी ठेवलेला गडी, पक्षाचा ठेवलेला गडी आहे आणि हे पक्ष आपले पुरवठा करतात काहीतरी, त्या पक्षाने पुरवठा केला म्हणजे यांनी काय करायचं, आपलं जसं माकड नाचतं तसं नाचायचं, ह्या झाडावर त्या झाडावर त्या झाडावर त्या झाडावर। समाजाच्या हिताकरता, समाजाच्या कल्याणाकरता बसलेला माणूस नाही आहे। समाजाच्या कल्याणाकरता जर असला आणि हिताकरता असता तर त्यांनी जे 8.5% दिलेलं आहे WS याचं काय याला, तर त्याच्यात त्या लेकरा बाळाचं त्याचं भविष्य होतं, ते त्याला टिकून कोर्टात त्याची हे करून टिकणं महत्त्वाचं होतं। पण याला त्याची गरज नाही, याला फक्त हे वरून या राजकीय लोक सपोर्ट करतात आणि राजकीय सपोर्टमुळं याला काय करायचं, एक ओबीसी समाजाचं जे नेतृत्व आहे राजकारणातलं थोडंफार उली तिली कुठंतरी एखादा सरपंच होतो किंवा एखादा सोसायटीचा सदस्य होतो, एखादा कुठंतरी नगरसेवक होतो, आता मोठं तर काय आमदार खासदार होऊच शकत नाहीत। आणि तसं तरी समजा राजकीय आरक्षण आपलं जवळजवळ 2004लाच संपलेलं आहे त्यांनी, पण जे उली तिली होतं आणि चालत होतं ते बी संपायचे, तर त्या कारणास्तव आपल्याला काही द्यायचं देऊ नका घेऊ नका याचं काही घेणं देणं नाही। आपले हात जोडून कळकळीची विनंती आहे समाजाला, समाजाने ध्यानात घ्यावं त्या मराठा समाजाने की बा ह्यो काय आपल्या आरक्षण करता लेकरा बाळाच्या भल्याकरता रडत नाही, कारण सगळेच राजकारण करीत नसतात। आपले जरी ओबीसीचे असले तर ओबीसीचे काही सगळे राजकारणात नसतातच, एक अर्धा तुरळक 100 मधून समजा 2-3 ठिकाणी कुठंतरी एक अर्धा हे होईन, ग्रामसेवक होईन, आपलं सरपंच होईन किंवा सोसायटीचा चेअरमन होईन, एखादा मोठा लय झाला तर एखादा आता बी काय आहेत मोठे 4 नाही तर 2 आमदार आहेत, तशी गोष्ट एक अर्धी होईल। पण हे सगळ्याच्या भविष्याचं, सगळ्याच्या सुखाचं एकच आहे, कोणतं की जे 8.5% दिलंय हे लेकरा बाळाच्या शिक्षणाकरता त्याच्या हे भलं आहे आणि हे समाजाने ध्यानात घ्यावा। या समाजाने भरकटू नये की आपलं माकड उड्या मारते समाज पळतोय, माकड उड्या मारते समाज पळतोय, हे काय चाललेलं आहे? हे उद्या राजकारणी सगळ्या गोष्टी राजकारणी चाललेल्या आहेत त्याचे, तुतारीचा 100% तुतारीचा माणूस आहे आणि प्रस्थापित लोक जी आहेत त्याच्या मागे कारखानदारी हे ते, तर हे लोक काय करायला लागले त्याला सपोर्ट देतात। आता आमचाच नेता भरगतची नेता 100-150 कोटी रुपये त्यांनी नसते त्याला, तुम्हाला सांगतो 100 कोटी तर मोकळे घातले असते त्याला आतापर्यंत, आणि ओबीसीला म्हणलं तर त्याला कापायला चाललं झालं का? मग 25-30 वर्ष ओबीसीने काय मतदान केलं नाही का? त्याला सगळ्यांनीच ओबीसी मतदान केलेलं आहे, सगळ्यांनी केलेलं आहे आणि राजकारणात असा कोणताही माणूस एका जातीवर निवडून येणार नाही, हे ध्यानात धरा, इथून मोरा धरा। आपण जरी म्हणलो तर आज की बा नाही मी दाखवतो आणि मी आमकं करतो, तो जरी माकडासारखा उड्या मारतो, नाही माझ्या नावाने बोंबलू नका। आता काल परवा दिवशी ऐकले मी, फडणीसला म्हणा माया, अरे त्या फडणीच्या काय मागं लागतो, इकडेही म्हणा खालतं